बघा, now we are going to see the question number 2 from the page number 199. Find the particular solution with given initial condition. पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करताना आपण काय करणार, सगळ्यात पहिले हे जे काही दिलेलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्सच्या टर्म वायच्या टर्म वेगवेगळ्या करायच्या. ठीक आहे, ते केल्यावरती काय असेल आपलं इंटिग्रेशन घेणार दोन्ही बाजूला, आणि इंटिग्रेशन घेतलं ऑब्वियसली काय येतो, सी येतो. सीची व्हॅल्यू आपल्याला काढायची राहील. त्यांनी दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू किती दिलेलं आहे तुम्हाला, π/6 अँड वाय इज इक्वल टू 0. सीची व्हॅल्यू काढून परत त्याच्यात पुटअप करायची आणि त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला भेटेल. म्हणजे बघा, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर, सगळ्यांनी लक्ष द्या. गिवन dy/dx is equal to e raised to 2y cos x 1 upon e raised to 2y dy is equal to cos x dx. Therefore e raised to minus 2y dy is equal to cos x नंतर काय, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला आपण इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन e रेज टू मायनस 2y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन cos x dx. ठीक आहे, e रेज टूचं काय इंटिग्रेशन, e रेज टूचं जे आहे ते अपॉन वरचे जे फंक्शन आहे त्याचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह -2 त्यांनी डिवाइड करायचं. कॉसचं इंटिग्रेशन काय, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, तर इंटिग्रेशन ओनली साईन एक्स प्लस सी, याला इक्वेशन काय म्हणू आपण, 1. नाव एक्स तुम्हाला किती सांगितलं आहे, एक्स इज इक्वल टू π/6 अँड y इज इक्वल टू 0. इथं जर 0 टाकला, e रेज टू मायनस 2y, वायच्या जागेवर आपण इथं पुटअप करूया 0 अपॉन -2 इज इक्वल टू साइन ऑफ एक्स किती आहे, π/6 प्लस सी. पर्टिक्युलर सोल्युशन पाहिजे, हे जनरल सोल्युशन आले, लक्षात घ्या. विथ सी ते जनरल सोल्युशन असतं. पर्टिक्युलर सोल्युशनसाठी तुम्हाला कंडिशन्स दिलेली असते, एक्स आणि वाय तुम्हाला दिला आहे, तो यात टाकला का सी काढून घेऊ आपण, आणि हा सी परत इक्वेशन 1मध्ये टाकायचा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, पर्टिक्युलर सोल्युशन, जसं त्यांनी हेडिंग इक्वेशनची. मग बघा इथे काय होणार आहे, e रेज टू 0, therefore e रेज टू 0 अपॉन, म्हणजे याला साईन तर मायनस आहेतच, -2 इज इक्वल टू साइन ऑफ π/6, साइन 30 म्हणजे किती, 1/2 प्लस दिस इज नेट. बघा हां, e रेज टू 0 म्हणजे एनिथिंग रेज टू 0 इज 1 अपॉन 1/2 प्लस सी, सी इज इक्वल टू 1 -1/2 -1/2, ही टर्म इकडे आली, विच इज इक्वल टू किती होईल, -1, ही आली सीची व्हॅल्यू. मग बघा, दस इक्वेशन 1 काय होईल, e रेज टू -2y अपॉन -2 इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी, तर इथं सीची व्हॅल्यू काय आली, -1. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आल्यावरती आता आपल्याला सरळ सरळ याचं काय घ्यायची आहे, सरळ इक्वेशन कसं येतं ते आपल्याला बघायचं आहे, दॅट्स इट, बाकी दुसरं काय नाही. ओके, आता बघा इथं टर्म काय येते,
ही मायनस साईन यालाच ई रेस टू मायनस 2y, 2 इकडे गेला. ॲक्च्युअलमध्ये पर्टिक्युलर सोल्युशन आलंच आहे, हेच आहे. याला थोडं सिम्प्लिफाय करतो आपण अजून, दॅट्स इट. मायनस साईन याला दिली तरी चालेल. आणि ई रेस टू बघा -1 अपॉन ई रेस टू मायनस 2y इज इक्वल टू 2 साइन एक्स मायनस 2. -1 इज इक्वल टू, हा प्लस झाला, हा खाली गेल्यामुळे ही प्लस झाली. प्लस करायचं होतं कारण इंडेक्स आपण निगेटिव्ह ठेवत नाही म्हणून त्याला खाली घेतला. ई रेस टू 2y, 2 साइन एक्स मायनस 2. therefore e raised to 2y, 2 sin x minus 2 plus 1 is equal to 0. यात काय अडचण आहे? कळालं? ठीक आहे. ओके. सो ही मायनस साईन तिकडे गेली +1. सो दिस इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन, दॅट इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ज्या क्वेश्चन पहिला आहे त्यामुळे मी एकदा तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशनच्या बाबतीत जनरली सांगून ठेवतो. हाच पडेल असं नसतं, पेपरला हे क्वेश्चन पडतात असं नाही, ह्या टाईपचा विचारतील असं असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटिग्रेशन आलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे. ओके, की जे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जरी मी तुम्हाला आधी सांगितलं असेल की डेरिव्हेटिव्ह आणि म्हणजे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन लागतं, पण ते जास्त हाय लेवलचं लागत नाही, खूप जास्त त्याचा डिपनेस नाही आहे जसं ते पर्टिक्युलर चॅप्टर्समध्ये. साधे साधे डेरिव्हेटिव्ह जरी काढता आले, साधं साधं इंटिग्रेशन काढता आलं तरी पण हा चॅप्टर जमून जातं. पण हे कॉम्बिनेशन आहे दोघांचं. ओके, मग इथं आपण वायची टर्म आणि एक्सची टर्म वेगळी केली, याला आपण इंटिग्रेट करतो, मग तुम्हाला जनरल सोल्युशन भेटतं. एक्स आणि वायची व्हॅल्यू टाकायची, त्यातनं सी भेटतो. तो भेटला का परत याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि याला सिम्प्लिफाय करून घेतलं. दिस इज द पर्टिक्युलर सोल्युशन. पर्टिक्युलर का म्हटलं? पहिली गोष्ट, दिलेली जी व्हॅल्यू होती ते डिफरन्शियल इक्वेशन आहे, dy/dx डिफरन्शियल इक्वेशन आहे. आलेलं जे आन्सर आहे इट्स अ सोल्युशन, ते त्याचं सोल्युशन आहे. इंटिग्रेशन काढून सोल्युशन म्हणजे तुम्हाला जेव्हा फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन असं असतं तर त्यावेळेला त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं, जे आपण मागच्या एक्झाम्पल्समध्ये बघितलं आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की सोल्युशन काढा, पर्टिक्युलर किंवा जनरल सोल्युशन काढा असं जेव्हा ते म्हणतात त्यावेळेला तुम्हाला काय घ्यायचं आहे? इंटिग्रेशन घ्यायचं सेपरेट टर्म्स करून त्यांचे. ठीक आहे. आता याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे नंबर 2. बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला सरळ सरळ तिथे dy/dxची एक टर्म दिसते, एक वायची टर्म आहे पहिली, नंतर एक एक्सची टर्म आहे. मग याच्यामध्ये बघा आपल्याला सिम्पली काय करता येईल? एक्झाम्पलमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे एक्सची टर्म वेगळी करायची आहे, dy ची टर्म काय करायची आहे? वेगळी करायची. आता हे वेगवेगळं करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे? आणि ऑब्वियसली ते केल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे? त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन घेतल्यानंतर परत सीची व्हॅल्यू काढायची आणि सीची व्हॅल्यू पुटअप करायची. यू विल गेट द पर्टिक्युलर सोल्युशन. बट हे करत असताना बघा तुम्ही नेहमीप्रमाणे गिवन लिहून हे पहिले इक्वेशन लिहायचं. म्हणजे कसं? बघा, गिवन हे आपल्याला दिलेलं आहे y-1 अपॉन y+1 प्लस x-1 अपॉन x+1. दिस इज dy/dx इज इक्वल टू 0. यात काय अडचण आहे? ठीक आहे, इथपर्यंत राहा. हे पर्टिक्युलर्स आता dxने नाही म्हणजे याला मी पूर्णपणे रिवर्ट करतो. त्याच्या मागचं रिझन काय? समजा मी dy ने मल्टिप्लाय केलं, इकडे dyचा एक प्रकारे डबल डेरिव्हेटिव्ह होईल आणि dx होईल इकडे. ओके, सो बेटर वे समजा किंवा आपण dxने मल्टिप्लाय केलं. कशाने मल्टिप्लाय केलं? dxने जर मल्टिप्लाय केलं तर इथं dx येईल आणि इकडे dx कॅन्सल होऊन इथं काय उरेल? dy. मग याला उरेल dy आणि याला येईल dx. तसं नको. देअरफॉर मी काय करतो? याला टर्म रिवर्ट करूया. y+1 अपॉन y-1 प्लस x+1 अपॉन x-1 इंटू dx/dy इज इक्वल टू 0. पूर्णपणे रिवर्ट केलं. दिस अपॉन दिस, दिस अपॉन दिस, दिस अपॉन दिस, 0ला 0च राहील ती टर्म. कळालं?
कारण इथे जर मी डी एक्स कॅन्सल व्हायला डी एक्सने मल्टिप्लाय केलं तर डी एक्स कॅन्सल होईल, याला डी एक्स येईल, पण वाय सोबत डी एक्स येईल, एक्स सोबत डी वाय येईल, काय उपयोग होणार नाही. आता बघा, समजा आपण डी वायनी थ्रू आउट मल्टिप्लाय केलं तर काय होईल, याच्यासोबत डी वाय येईल. बघा, देअरफॉर y प्लस 1 अपॉन y मायनस 1 डी वाय एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 डी एक्स इज इक्वल टू 0. बघा, डी वायने मल्टिप्लाय केलं, इथला डी वाय कॅन्सल झाला आणि याला डी वाय भेटला, यात काय अडचण आहे का? ठीक आहे. आणि इकडचं तर झिरोचं तर झिरोच राहील, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं तरी. म्हणून आपल्याला ते रिवर्ट करावं लागलं. म्हणजे आपल्याला वायची टर्म वेगळी आणि एक्सची टर्म वेगळी हे करण्यासाठी करावं लागलं. आता बघा, इंटिग्रेशनच्या बेसिक याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या टाईपचे इंटिग्रेशन आपण कसे सॉल्व केले होते. आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती डिनॉमिनेटरप्रमाणे आपण आणायचं. ठीक आहे. न्यूमरेटरची व्हॅल्यू बघा काय, वाय प्लस 1 आहे. मी याला जर लिहिलं वाय मायनस 1, मायनस 1 टाकला, अजून एक प्लस 1 केला, वाय मायनस 1 डी वाय. न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरप्रमाणे आणली, न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरप्रमाणे आणली इज इक्वल टू 0. ही टर्म याच्यासोबत कॅन्सल झाली. हे बघा, ही टर्म याला गेली, दिस कॅन्सल, 1 प्लस ही टर्म याला 2 अपॉन वाय मायनस 1 ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू डी वाय प्लस ब्रॅकेट ही टर्म याला गेली कॅन्सल, 1 2 अपॉन एक्स मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. जी पहिली एक्सरसाइज आहे ना इंटिग्रेशनची, त्यातली एकदम सोपी स्टेप आहे ही. सोपी स्टेप म्हणजे एकदम पहिलं एक्सरसाइज, एकदम बेसिक इंटिग्रेशन सॉल्व करणाऱ्यामधलं हे एक्झाम्पल आहे. आलं लक्षात की न्यूमरेटरला डिनॉमिनेटरप्रमाणे आपण रिप्रेझेंट करतो, कॅन्सल करतो आणि दिलेल्या टर्मला काय घेतो, इंटिग्रेशन घेऊन टाकतो. ठीक आहे. आता याला बघा, मी डिरेक्टली इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स म्हणतो. बघा, इंटिग्रेशन घेताना आता झालं ते स्टेप करायचे, ते इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी वाय म्हणजे 1 डी वाय येईल, याला इंटिग्रेशन जाईल विथ रिस्पेक्ट टू डी वाय. याला इंटिग्रेशन दिलं डी एक्स, याला जाईल 1 डी एक्स इंटिग्रेशन आणि याला इंटिग्रेशन जाईल. ठीक आहे. बघा, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 1 डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन वाय मायनस 1 डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन एक्स मायनस 1 डी एक्स इज इक्वल टू 0. झिरोचं इंटिग्रेशन झिरोच राहील शेवटी तुम्हाला, बरोबर आहे. आता याचं इंटिग्रेशन कसं येईल बघा, इंटिग्रेशन काढूया. आता इंटिग्रेशन ऑफ डी वाय काय आहे, इंटिग्रेशन ऑफ डी वाय वाय असेल तुमचा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स असणार, इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म का डायरेक्ट लिहिलो आपण. बघा, आता पुढची स्टेप, इंटिग्रेशन ऑफ डी वाय, त्याला आपण कॉन्स्टंटला वाय लावून देतो ना आपण इथे विथ रिस्पेक्ट टू वाय, तर प्लस हा 2 कॉन्स्टंट बाहेर, 1 अपॉन फंक्शन लॉग ऑफ फंक्शन, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स, हा 2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशनच्या, 1 अपॉन फंक्शन उरेल लॉग ऑफ फंक्शन. सगळ्यांच्या दोन्ही सगळ्या इंटिग्रेशनच्या मिळून एकच कॉन्स्टंट लिहिला आपण, सी. राईटला लिहा, लेफ्टला लिहा, फरक नाही पडणार, कुठेही लिहा, एकच राहील शेवटी. ठीक आहे. पुढे आता हे त्याचं काय झालं, जनरल सोल्युशन आलं. काय आलं त्याचं, जनरल सोल्युशन झालं ना. एक्स एक्सची टर्म वाय वायची टर्म वेगळी, इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेशन करून जे आलं दॅट इज अ जनरल सोल्युशन. आता पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, त्यांनी जी कंडिशन दिली, कंडिशनमध्ये काय दिलं आहे बघा, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 2 घ्या. ठीक आहे. सो मग आपण इथे जर लिहिलं इफ एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 2 जर घेतला आपण, याच्यात टाकूया 2 प्लस 2 लॉग ऑफ 2 मायनस 1 2 2 लॉग ऑफ
2 मायनस 1 सी. ओके, बघा 2 प्लस हे होणार 0. का 0 लिहितोय? 2 मायनस 1 1. लॉग 1 किती असतो? 0. 0 इंटू 2 0. तसंच 2 प्लस 2 इंटू लॉग ऑफ 2 मायनस 1 1. लॉग 1 किती असतो इन जनरल? 0. 0 इंटू 2 0. देअर फोर सी ची व्हॅल्यू किती आली? 4. सी ची व्हॅल्यू आली 4. मग आपण याला काय लिहितोय बघा, लक्ष द्या. इथं लिहितो मी, दस इक्वेशन 1 काय होणार आहे बघा, y प्लस 2 लॉग ऑफ y मायनस 1 प्लस 2 x प्लस x प्लस 2 लॉग ऑफ x मायनस 1 इक्वल टू सी. सी ची व्हॅल्यू किती आली? 4. दिस इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. दॅट्स द आन्सर. आलं लक्षात? ओके, सेम मेथड यूज केली जसं क्वेश्चन 1ला आपण यूज केली ते. त्यानंतर पुढं बघा, आता इथे काय, रिड्यूस इच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन टू द सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म अँड हेन्स फाइंड द जनरल सोल्युशन. आता पेज नंबर 200 वरती बघा, रिड्यूस इच ऑफ द फॉलोइंग. पहिला त्याच्यामध्ये इच ऑफ द फॉलोइंग म्हणजे पहिला बघू. आता याला काय करायचं माहिती आहे का, याच्या आतमध्ये जे एक्स आणि वाय, आता याच्यामध्ये फंक्शन बघा, नेहमीप्रमाणे तुम्हाला कशामध्ये? जनरल सोल्युशनमध्ये एक्स आणि वाय दिला तर मग पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये करतो. त्यानंतर जनरलच काढा. तुम्ही म्हणणार सर जनरल तर पहिली स्टेप आहे, ते पर्टिक्युलरच्या आधीची स्टेप आहे ना, फक्त जनरल काय विचारलं आहे? त्याच्या मागं रिझन काय माहिती आहे का, इथं एक्स आणि वाय जो आहे तो सेपरेट होत नाही. बघा याच्या आतमध्ये कोसेकच्या आत दिलं आहे, तर कोसेकच्या आतमध्ये एक्स आणि वाय सेपरेट होईल का? सेपरेट नाही होणार आहे. मग ह्या केसमध्ये, अशा पद्धतीच्या केसमध्ये आपण कसं सॉल्व करणार आहे याला, आणि सॉल्व करून त्याचं आन्सर आपल्याला कसं भेटणार आहे ते बघूया. आता त्यातलं बघा, पहिलं नेहमीप्रमाणे आपण काय करूया, इथे लिहूया गिवन. वन प्लस डी वाय बाय डी एक्स. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्स वेगळा वाय वेगळा होणार नाही आहे. जेणेकरून आपण जनरल सोल्युशन काढताना डिफरन्शियल इक्वेशनचं काय करतो, जनरली एक्सचे टर्म्स वेगळे वायचे टर्म्स वेगळे, दोन्ही बाजूला इंटिग्रेशन घ्यायचं, सॉल्व करायचं, सीमध्ये आन्सर भेटणार. पर्टिक्युलर त्याच्या पुढची स्टेप आहे, एक्स आणि वायची काहीतरी व्हॅल्यू देतात, ती टाकायची, त्याच्यावरून सी भेटतो, सी परत त्यात टाकायचा, म्हणजे यू विल गेट द पर्टिक्युलर सोल्युशन. बट आता इथे होतं काय, एक्स आणि वाय वेगळाच होत नाही. एक्स आणि वाय काय होत नाही आहे, वेगळा होणार नाही आहे. तर मग एक्स आणि वाय इथे जर वेगळा होत नसेल तर याला काय करायचं, जो पार्ट वेगळा होत नाही आहे याला समजा इक्वेशन 1 म्हणूया आपण. इथं परत मानूया, लेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू. जो पार्ट तिथं वेगळा होत नाही आहे, हा मधला पार्ट वेगळा, कोसेकच्या आत आला आहे ना, याला आपण वेगळं कसं करणार आहे, आत आला आहे, तो वेगळा होणार नाही आहे. मग यालाच काय मानून घेतलं आपण, यू. याला काय मानायचं, याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर आपण केलं तर व्हॉट विल हॅपन बघा, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स. देअरफॉर इक्वेशन 1 बघा काय होणार आहे. पहिली गोष्ट हा यू झाला, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स काय झालं, डी यू बाय, बघा. देअरफॉर इक्वेशन 1 डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू कोसेक यू. काय झाला तो, कोसेक यू. आणि ह्या केसमध्ये बघा तुम्हाला जाणवेल, देअरफॉर 1 अपॉन कोसेक यू डी यू इज इक्वल टू डी एक्स. इथं जर तुम्ही बघितलं, कोसेक यू डी यू इज इक्वल टू हा डी एक्स तिकडे आला तर असा दिसतोय. ठीक आहे, तुम्ही इथे डी एक्स वेगळा आणि यू वेगळा करू शकलेत. आता समजलं,
तसं इथं ते वेगवेगळं एक्स आणि वाय पॉसिबल नव्हतं. जो पार्ट होत नव्हतं त्याला यू मांडलं, त्याला डिफरन्शिएट केलं, त्याच्याने आता इक्वेशन बनवलं तर तुम्हाला यू आणि एक्समध्ये भेटला आणि आता तो काय झाला आहे, सेपरेट आउट झाला. याचं इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स काय येईल इथे, therefore integration of sin u du is equal to integration of dx. हे बघा ना, 1 upon cosec u is what, sin. बरोबर आहे. साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस यू इज इक्वल टू एक्स प्लस सी. याला नीट लिहू, therefore एक्स प्लस कॉस यू प्लस सी इज इक्वल टू 0. ही टर्म तिकडे गेली. एक्स प्लस कॉस ऑफ यू काय मांडलं होतं सुरुवातीचं टाकून द्या, एक्स प्लस वाय प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. जनरल सोल्युशन सी मध्ये आणलं आहे आणि तेवढंच विचारलं आहे. चांगली गोष्ट आहे, तेवढंच विचारलं आहे. तर पर्टिक्युलर विचारलं असतं तर अजून स्टेप्स वाढल्या असत्या. एक्स आणि वाय टाका, त्याच्यावरून सी काढा आणि सी परत याच्यात टाका, एवढी स्टेप वाढली असते अजून, जर यातलं त्यांनी पर्टिक्युलर विचारलं असतं तर. यात काय अडचण आहे आता तुम्हाला. पुढे याच पद्धतीचं अजून एक की जे सेपरेट होत नाही तसं एक आहे. याचा जर स्क्वेअर केला तुम्हाला तर जोडून एक्स आणि वाय सोबत येणार आहे. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब आहे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे ए बी म्हणजे ह्या एक्स आणि वायची टर्म चिटकून येणार आहे सोबत. ती काय सेपरेट आउट होणार नाही. मग एक्स एक्सची टर्म वेगळी, वाय वायची टर्म वेगळी असं झालं होणार नाही आहे. हा स्क्वेअर नसता तर झालं असतं, वायची टर्म इकडे पाठवून द्या, एक्सची इकडे, मग ते झालं असतं. कॉन्स्टंटला काही फरक नाही पडत. स्क्वेअर आल्यामुळे ते चिटकून टर्म येणार आहे आतमध्ये नंतर ओपन केल्यावरती. मग जो पार्ट वेगळा होत नाही, जो पार्ट तिथे अडचण निर्माण करतोय वेगळं होण्यासाठी, त्या पार्टला आपण काय मानतो, यू मानतो. त्या पार्टला काय मानतो आपण, यू. आणि त्याच्यावरून मग पुढे आपण काय करतो, त्याला सॉल्व करतो. बघा मग आता इथे आपण मानूया काय, लेट याला इक्वेशन 1 मानू. हा पार्ट आहे ना की ज्याच्यामुळे अडचण येणार आहे त्यालाच यू मानू. नेहमीप्रमाणे काय करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. केचं डेरिव्हेटिव्ह के, वायचं परत डी वाय बाय डी एक्स, 1चं किती 0, इकडं डी यू बाय डी एक्स. इथे बघा हा डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स काढून घेऊ. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस 4. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. दज इक्वेशन 1, इक्वेशन 1 काय होणार आहे, ही टर्म काय आली तुमची, डी यू बाय डी एक्स मायनस 4 इज इक्वल टू यूचा याचा स्क्वेअर आली. ती यात काय अडचण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे काय, आता याच्यामध्ये यूची टर्म वेगळी करायची आहे, यूची टर्म वेगळी आणि एक्सची टर्म वेगळी. ओके, याला सगळ्यात पहिले +4 म्हणून तिकडं न्या. त्याच्यानंतर ही पूर्ण टर्म डिनॉमिनेटरला येणार. कशाला येणार, डिनॉमिनेटरला. आता त्या डिनॉमिनेटरनुसार आपण बघू काय येतं ते. देअरफॉर मी एक लिहितो इथे स्टेप, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 4. यूची टर्म वेगळी, एक्सची टर्म वेगळी करू आपण. देअरफॉर 1 अपॉन यू स्क्वेअर प्लस 4 डी यू, इकडे गेला डी एक्स. हे वरती पाहिजे ना, इंटिग्रेशन काढायचं तर डी यू आणि डी एक्स वर पाहिजे. बाकीच्या टर्म्स आपल्याला फिरवावे लागतात इकडून तिकडे तिकडून इकडे, ठीक आहे. नेहमीप्रमाणे काय, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन यू स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी यू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. आता आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना कोणता, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, दोन्ही प्लसच आहेत शेवटी.
त्याचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय येतं 1/a tan इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपले 7 फॉर्म्युलेज इंटिग्रेशनमधले त्यातलं विदाऊट अंडर रूटचा. ठीक आहे, मग इथं काय येणार देअर फोर 1/a 1/2 tan इनवर्स ऑफ फंक्शन u बाय म्हणजे एक्स बाय ए इथं u बाय 2 इज इक्वल टू प्लस सी इकडे लिहा किंवा तिकडे लिहा, कुठे लिहिलं तरी चालेल, पण आपण काय करू मोस्टली लिहिण्याची पद्धत आहे राईटला, तर मग आपण इथं राईटला देऊन टाकू आणि इथं 2ची व्हॅल्यू पण तुम्हाला भेटून जाईल विच इज इक्वल टू एक्स प्लस सी. ठीक आहे, मग इथे फायनल इक्वेशन लिहू. 2 तिकडे गेल्यावर काय येणार आहे बघा. देअरफॉर tan इनवर्स ऑफ u/2 प्लस विच इज इक्वल टू 2x प्लस सी. तुम्ही म्हणणार सर सीला पण 2ने मल्टिप्लाय होईल ना, आपण याला C1 म्हणू, 2C1 मिळून C झाला असं म्हणू आपण, आणि शेवटी कॉन्स्टंट आहे त्याला आपण C मध्येच कन्वर्ट करून टाकायचं शेवटी. ठीक आहे, देअरफॉर tan इनवर्स ऑफ हा कोण आहे 4x प्लस वाय प्लस 1/2 इज इक्वल टू 2x प्लस सी. दिस इज द जनरल सोल्युशन, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. यूची व्हॅल्यू हीच होती ना, एकदा चेक करून घेऊ आपण. यू काय म्हणला होता तीच आहे 4x प्लस वाय प्लस 1. यू शेवटी पुटअप करून टाकलं, शेवटी तीच मेथड. ओके, जे वेगळं होत नव्हतं त्याला यू मानलं, मग यूच्या ह्याच्यामध्ये त्याला आणलं, यूचं टर्म वेगळी एक्सची टर्म वेगळी, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड्स, जे काय आलं ते जनरल सोल्युशन आलं आणि यू परत आपण टाकून दिला त्यात. सो दिस इज वॉट ऑल अबाउट द 6.3. यातले 6.3 मधले या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला कंप्लीट करायचे. त्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बघायचा राहील होमोजिनियस इक्वेशन्स, डिफरन्शियल इक्वेशन्स, त्याच्यावरती आपण बघणार आहे. एवढं लिहून घ्या सगळं. चला.